नमस्कार. मनसे भाजपमध्ये विलीन होणार किंवा मनसे आणि भाजपची युती होणार ह्या ज्या काही चर्चा होत्या मागच्या 15 दिवसापासून चर्चा चालू होत्या. राजसाहेब ठाकरे यांच्यासुद्धा अपडाऊन चालू होतं. मुंबई ते दिल्ली असं अपडाऊन चालू होतं. अमित शहांबरोबर झालेल्या खूप काही बैठकी, देवेंद्र फडणवीसांबरोबरच्या बैठकी, दिल्लीवारीमध्ये वेटिंग करावं लागणारं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फायनली आता जी युती होणार होती त्याच्यावरचा जो काही पडदा आहे तो पडदा हटता उठलेला आहे आणि युती होणार का नाही हे सगळ्या गोष्टी आता याच्यातनं आपल्याला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. बघा, ज्यावेळेस लोकसभेचा विचार झाला त्यावेळेस लोकसभा म्हटली म्हणजे आता सर्वांनाच तिकीट पाहिजे, सर्वांनाच आता लोकसभेमध्ये जायचे आणि म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी आता महायुती म्हणून भाजपशी हात मिळवणी करण्याचा विचार केला. बट तसं ऑफिशियल कुठे त्यांनी डिक्लेअर केलं नाही, कुठल्या माध्यमांशी तसे बोलले नाही. फक्त आता ही गुप्त चर्चा होती. बट सर्वांनाच दिसत होतं की यांच्या वाऱ्या चालू आहेत. आता यांनी मीडियासमोर का आले नाही? कारण की जो काही युतीचा विचार आहे, काही प्लॅन आहे तो पास होतो नाही होतो. जर समजा युती झालीच नाही तर मग मीडियासमोर काय बोलायचं, म्हणून त्यांनी मौन पाडलं होतं. आता नंतर राहिला विषय की काय कारणांमुळे ही जी युती होणार होती ती युतीची चर्चा आता फिसकटली आहे. तर ते आपण याच्यातनं जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. बघा, शिवसेनेच्या ज्या मुळात म्हणजे जे काही 48 जागा होत्या, 48 जागांपैकी शिवसेनेची मनसेची मागणी होती की 3 जागा आम्हाला कमीत कमी तुम्ही द्या. ओके, तर 3 जागांची मागणी असताना त्यांना फायनली ज्या काही चर्चा झाला, देवेंद्र फडणवीसांबरोबर चर्चा झाल्या, अमित शहांबरोबर बैठकी झाल्या आणि फायनली त्यांना 2 जागा द्यायचं ठरवलं. आता 2 जागा आम्ही देऊ, बट त्याच्यात पण त्यांनी अट टाकली की तुम्ही ज्या 2 जागा लढवणार त्या एक तर तुम्ही शिंदे गटांच्या शिवसेनेच्या नावाने लढा किंवा BJPच्या नावाने लढा. आता त्यांच्या नावाने लढायचं म्हणजे मग काय, आपलं अस्तित्व काय राहतं, मनसेचं अस्तित्व काय असणार आहे? जर शिंदेच्या नावाने, शिवसेनेच्या नावाने लढायला गेलं तर मग मनसेचं अस्तित्व काय? दुसरा प्रस्ताव होता, शिवसेनेची कमान तुम्ही आपल्या हातात घ्या आणि शिवसेना तुम्ही लीड करा. ओके, त्याच्यानंतर होता जी काही चिन्हाची अट होती ती चिन्हाची अट तर त्यांची झाली. बट फायनली काय झालं, आता ह्या ज्या जागा वाटपाचा निर्णय आहे तो निर्णय आता वरतून होतो आहे. अमित शहा याचे बॉस आहे आणि बॉस म्हणेल तीच गोष्ट इथे होणार आहे. आणि म्हणून त्या जागा वाटपाचा निर्णय आता अशा सूत्रांकडून माहिती येत आहे की जी चर्चा होती ती चर्चा फिसकटली आहे. मनसे त्यांच्या 3 जागांवर आग्रही आहे आणि जी लोकसभा निवडणूक लढणार आहेत ती लोकसभा निवडणूक ते त्यांच्या स्वतःच्या चिन्हावरच लढणार आहेत. बट BJPला तसं नको आहे. BJPला त्यांच्या ज्या काही अटी आहेत, मुळात BJPला काय आहे, BJPकडे खूप काही कॅन्डिडेट्स आहेत आणि जे भारी भारी कॅन्डिडेट्स आहेत ते जर इतर पक्षामध्ये असतील तर त्यांना ED CBI वगैरे लावून ते बरोबर आपल्या पक्षात येऊन जातात. त्यामुळे BJPकडे आत्ता गाठोड्याने गाठोड्याने त्यांच्याकडे उमेदवार आहेत आणि म्हणून त्यांना आता कदाचित या 3 जागांसाठी सुद्धा त्यांच्याकडे बेस्ट उमेदवार असतील ज्याची त्यांना खात्री आली असेल आणि म्हणून ही चर्चा आता फिसकटली. आता त्याच्यानंतर BJPने त्यांना अजून एक त्यांना ऑफर दिली होती की लोकसभा तुम्ही लढवू नका, लोकसभेला आम्हाला तुम्ही सपोर्ट करा फक्त आणि सपोर्ट करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला काही जागा देऊ. बट ते सुद्धा त्यांनी अमान्य केलं आहे राजसाहेब ठाकरेंनी. आता बघूया, जी 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या निमित्ताने जी सभा होणार आहे राज ठाकरेंची, त्या सभेमध्ये आता याचं सगळं काही गूढ उलगडणार आहे. तरी पण ही जी काही चर्चा सुरू होत्या, युतीत जाणार आहे, युतीमध्ये त्यांनी हस्तांदोलन केलं आहे, युतीत समावेश असणार आहे, 3 जागा मिळणार आहेत, या सगळ्या गोष्टींना आता कुठे ना कुठेतरी पूर्णविराम मिळणार आहे. आणि म्हणून आता जो काही फायनल निर्णय आहे मनसेचा निर्णय आता आपल्याला मे बी 2-3 दिवसात किंवा जी काही सभा होणार आहे, महत्त्वाची सभा, त्याच्यातच कळणार आहे. बघूया पुढे काय होणार आहे. लोकसभामध्ये जे काही रणधुमाळी चालू आहे, जे काही रंगांची रंगपंचमी झाली, जे काही उमेदवारांना पाडापाडी चालू आहे, फोडाफोडी चालू आहे, याच्या घरातनं त्याच्या घरात उडी मारायची, त्या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करत जा, शेजारील घंटीचं बटन पण ऑन करत जा. धन्यवाद.